हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. तर आजची जी रेसिपी आहे ती आहे मटन मसाला रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीने, साध्या पद्धतीने आपण मटन कसं टेस्टी बनवू शकतो हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला मटन शिजवण्यासाठी प्रोसेस करायची आहे. तर कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये जे ठेचलेलं अद्रक आणि लसूण आहे ते टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर ते छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचा आहे कांदा. एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता मी. तर कांदा छान फ्राय करायचा आहे तेलामध्ये. जे मटण घेणार आहे आपण ते मटण सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे, पाण्यात ठेवायचं आहे. कांदा तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि 1 टोमॅटो टाकायचा आहे बारीक कापलेला. हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत फ्रेंड्स, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता, पण त्याने जो सूप रेडी होतो मटणाचा त्याला खूप छान टेस्ट येते. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि छान बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. छानपैकी तेल सुटलं पाहिजे, तुम्ही बघू शकता. आता तेल सुटलं आहे, तर या स्टेजला आपण जे मटण स्वच्छ करून घेतलेलं आहे ते आपण ॲड करू शकतो. आता व्यवस्थित हे मटण जी फोडणी आपण रेडी केली आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्यामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि गॅस थोडा मीडियम फास्ट असा ठेवायचा आहे आपल्याला. जे मटणाला पाणी सुटतं आपण मटण ॲड केल्यानंतर फोडणीमध्ये, ते व्यवस्थित सुटलं पाहिजे पाणी आणि त्यामध्ये थोडा वेळ हे मटण शिजवायचं आहे आपल्याला. 5 ते 10 मिनिटं फ्रेंड्स, जास्त नाही. तर आता तुम्ही बघू शकता पाणी सुटलं आहे मटणाला. तर ते जे मटणाचंच पाणी असतं त्यामध्ये आपल्याला ते 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून मग आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे वरतून मटण शिजवण्यासाठी. कुकर बंद करून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचं आहे मटण. तोपर्यंत यासाठी जे वाटण करायचं आहे आपल्याला ते वाटण आपण रेडी करणार आहोत. तर कांदा छान तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे तव्यावरती तेल टाकून आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत थोडं सुकं खोबरं, थोडे फुटाणे, आलं लसूण आणि कोथिंबीर. तर कांदा आपला फ्राय झाल्यानंतर आपण खोबरं सुद्धा थोडं फ्राय करून घ्यायचं आहे तव्यावरतीच आणि फुटाणे सुद्धा थोडे फ्राय करून घ्यायचे आहे आणि नंतर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे वाटण. तर वाटण आपलं रेडी आहे आणि आता फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की मटण सुद्धा आपलं शिजून छानपैकी रेडी झालं आहे. तर आपण देऊया फोडणी आपल्या मटणाला, आपली शेवटची स्टेप. तर पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, छानपैकी गरम करायचं आहे आणि कमी करायचं आहे गॅस एकदम आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे सगळे मसाले. मीठ, मिरची पावडर, हळद, लाल जी कलरची मिरची पावडर असते ती आणि एव्हरेस्ट मटन मसाला घेतला आहे आणि आपण जे वाटण रेडी करून ठेवलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे मसाला हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आता मसाला छान एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये जे शिजवलेलं मटण आहे ते ॲड करू शकतो फ्रेंड्स. तर मटण ॲड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ते मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये आणि मीडियम असा गॅस करून ते
थोडं मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटांसाठी. तर तुम्ही बघू शकता छानपैकी वरतून मस्तपैकी अशी तरी आली आहे मटणाला आणि मटण आता आपलं मस्तपैकी रेडी झालं आहे. यावरून आता आपण थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे आपला मटण मसाला. तुम्ही हा गरम गरम चपाती सोबत, गरम गरम भाकरी सोबत किंवा गरम गरम भातासोबत सुद्धा छानपैकी सर्व करू शकता. तर मी यासोबत केला होता मस्त गरम गरम राईस आणि लच्छा पराठा केला होता मी. तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडेल ते यापैकी काहीही घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता ही रेसिपी. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून नक्की कळवा मला की ही रेसिपी कशी आहे ते, तुम्हाला आवडली की नाही. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून हे सुद्धा कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.